Good morning all. In last lecture, we was learned service positioning and product positioning. In this lecture, we will start our next question. What is pricing and objective of pricing? Introduction. Pricing is one of the important element of marketing mix. Pricing काय आहे? एक important element आहे marketing mix. Pricing means it is the exchange value of the product. प्राइसिंगला आपण काय म्हणतो? प्राइसिंग इट इज द एक्सचेंज व्हॅल्यू. ज्यावेळी आपण बाईंग सेलिंग करतो आणि जे अमाऊंट आपण पे करतो, दिस इज कॉल्ड द प्राइसिंग. दॅट्स व्हाय हियर कॉल्ड प्राइसिंग इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. बेसिकली ऑर्गनायझेशन सक्सेस अँड फेल्युअर डिपेंड्स ऑन प्रोडक्ट प्राइसिंग. ओके, तुमच्या प्रोडक्टची प्राइस ही कशी आहे त्याच्यावरती बऱ्याच वेळी ऑर्गनायझेशनचं किंवा त्या प्रोडक्टचं सक्सेस हे डिपेंडेबल असतं. So this is the introduction of pricing. Objective of pricing. First point, profit maximization. Profit is most important pricing objective. Profit is the most important pricing objective. प्रत्येक ऑर्गनायझेशनचं प्रॉफिट हे ऑब्जेक्टिव्ह असणारच आहे. ओके, म्हणजे त्यामध्ये मग नॉन प्रॉफिट जरी ऑर्गनायझेशन असेल तरी सुद्धा कुठे ना कुठेतरी त्यांचं प्रॉफिट मिळवणे हे इंटेन्शन असतं. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये बेसिकली काय सांगितलं जातं? कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्राइसिंग, बट सेकंड ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. प्राइस आर व्ह्यूड ॲज द ऍक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट फॉर द प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. बेसिकली काय सांगितलं जातं? तर प्राइस काय करते? तुमच्या प्रॉफिट मॅक्झिमायझेशन वरती मॅटर करते. दॅट्स व्हाय दिस इज इन्स्ट्रुमेंट. इन जनरल, प्राइसिंग इज द टूल of accomplishing marketing objective. The firm may use price to achieve a specific objective. आणि यासाठी ऑर्गनायझेशन काय करेल तर तुमच्या प्रोडक्टची प्राइस ही बेसिकली काय केली जाणार आहे तर हाय केली जाणार आहे, बिकॉज अचिव्हिंग मॅक्झिमायझेशन प्रॉफिट. सेकंड पॉइंट, मार्केट पेनिट्रेशन. Market penetration means when organization or manufacturer introduce new product in the market, that time they charge very low price. Okay, penetration म्हणजे काय म्हणतो आपण? ज्यावेळी एखादा मॅन्युफॅक्चरर किंवा एखादी ऑर्गनायझेशन न्यूली प्रोडक्ट मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करते त्यावेळी ते काय करतात तर कमीत कमी प्राइस ही चार्ज करतात अबाउट प्रोडक्ट और प्रोडक्ट, बिकॉज द कॅप्चरिंग ऑफ एंटायर मार्केट. कशासाठी तर कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी असेल किंवा मार्केट कॅप्चर करण्यासाठी पेनिट्रेशन प्राइसिंग काय केली जाणार आहे तर यूज केली जाते. ओके, व्हेन ऑर्गनायझेशन इंट्रोड्यूस न्यू प्रोडक्ट इन द मार्केट, दॅट टाइम दे चार्ज व्हेरी लो प्राइस फॉर द पर्पज ऑफ अट्रॅक्टिंग टू द कस्टमर as well as capturing entire market. Is it clear? Second point. Yes. Okay. Then point number 3, objective number 3, market share. The efficiency of the product may be evaluated in the terms of market share it hold. Okay, तुमचा प्रोडक्ट हा किती मार्केट शेअर होल्ड करतो याच्यावरती इफिशियन्सी ही डिपेंड्स असते. इन्क्रीजिंग द मार्केट शेअर इज अ शुअर वे टू लोअर कॉस्ट. ओके, मार्केट शेअर कधी इन्क्रीज होतील? तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट ही कशी असेल? लोअर असेल. अ लार्ज मार्केट शेअर माइट इन्क्रीज प्रॉफिटेबिलिटी बिकॉज अ ग्रेटर इकॉनॉमिक ऑफ स्केल. पण मार्केट शेअर हे ज्यावेळी आपण न्यूली इंट्रोड्यूस होतो त्यावेळी सुरुवातीला काय केली जाणार आहे तर मार्केट प्राइस किंवा तुमच्या प्रोडक्ट प्राइस ही लो असेल आणि त्याच्यानंतर मात्र ती थोडी दिवसांनी काय केली जाते? इन्क्रीज केली जाते. नेक्स्ट आहे मीटिंग कॉम्पिटिशन. द प्रेझेंट मार्केट इज हायली कॉम्पिटेटिव्ह. म्हणजे आपण काय म्हणतो? टुडेज कॉम्पिटिशन हॅज ट्रेमेंडसली इन्क्रीज और मार्केट कॉम्पिटिशन इज हाय. When a product is introduced in a competitive market, meeting competition can be an important objective. म्हणजे कोणतंही प्रोडक्ट जर इंट्रोड्यूस केलं तरी तुम्हाला कॉम्पिटिशन ही काय करावी लागणार आहे? फेस करावीच लागेल. The price must remain competitive in order to gain a competitive edge in the market. आणि कॉम्पिटिशन फेस करण्यासाठी मात्र तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी काय कराव्या लागतात तर
फेस कराव्या लागतात, काही स्ट्रॅटेजी ह्या अडॉप्ट कराव्या लागतात. ओके, मीटिंग कॉम्पिटिशन म्हणजे बऱ्याच वेळी काय कॉम्पिटिशन हाय आहे. व्हेन कॉम्पिटिशन इज हाय इन द मार्केट प्लेस, दॅट टाइम मार्केटर और ऑर्गनायझेशन चार्ज व्हेरी लो प्राइस. ओके, तर मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे त्यावेळी आपण आपल्या प्रोडक्टची प्राइस ही जास्त लावून चालणार आहे का हो? नक्कीच नाहीये. म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये मीट होण्यासाठी किंवा कॉम्पिटिशन फेस करण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची प्राइस ही कमी किंवा रिझनेबल असणं किंवा बाकीच्या कॉम्पिटिटर्सची अनुसरून असणं गरजेचं आहे. दिस इज कॉल्ड द मीटिंग कॉम्पिटिशन. इज इट क्लिअर? Yes. Yes. Yes, ma'am. Then next point, quick cash recovery. When a firm has liquidity problem, it may prefer to generate quick cash flow. म्हणजे ज्यावेळी प्रॉब्लेम मध्ये काय आहे, तुम्हाला लिक्विडिटीची सिच्युएशन आहे किंवा तुम्हाला कॅश काय आहे रिक्वायर आहे, त्यावेळी तुम्ही काय कराल, cash goods or stock easily converted into cash. The pricing method adopt by its many liquidate the stock quickly, thereby encouraging channel members and buyers to make promote from payment. Okay, म्हणजे डिपेंड्स ऑन ऑब्जेक्टिव्ह. तुमच्या ऑब्जेक्टिव्ह वरती तुम्ही काय करताय, तुमचा कॅश हा इझिली काय करणार आहात, लिक्विडिटी कन्वर्ट करा. देन रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. प्राइस इज द ओनली सोर्स ऑफ रेव्हेन्यू टू द फर्म. ओके, बेसिकली काय म्हणतो आपण, प्रॉफिट हा कशावरती डिपेंड्स असणार आहे, तुमच्या प्रोडक्टच्या प्राइस वरती डिपेंड्स असेल. सो प्राइस इज ओनली सोर्स ऑफ रेव्हेन्यू टू द फर्म. The firm has to earn sufficient revenue in order to meet the need of the stakeholder. आणि ह्या प्रॉफिट मधूनच आपण काय करत असतो, तर स्टेक होल्डरच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत किंवा ज्या नीड्स आहेत ह्या फुलफिल किंवा कम्प्लीट करत असतो. इट मे सेट अ टार्गेट रेट ऑफ रिटर्न ऑन इट्स इन्व्हेस्टमेंट. आणि ज्यावेळी रेट ऑफ रिटर्न असेल किंवा रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट असेल, इज टोटली डिपेंड्स ऑन प्रोडक्ट प्राइस. So pricing serve as to secure the target rate of return on the investment. म्हणजे जे काय म्हणतो आपण इनडायरेक्टली जे ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह असतात, इट्स डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्ट टू द प्रोडक्ट प्रॉफिट और प्रोडक्ट प्राइस. म्हणजे प्रोडक्टची प्राइस काय आहे ह्याच्याशी काय असणार आहे, तर हे कनेक्टेड असणार आहे. ओके, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. लास्ट पॉइंट आहे मार्केट स्कीमिंग. In skimming, a high initial price is charged in the market segment. Okay, स्किमिंग मध्ये काय सांगितलं जातं, स्किमिंग आणि पेनिट्रेशन ह्या बरोबर अपोजिट काय आहेत, तर स्ट्रॅटेजी आहेत किंवा ऑब्जेक्टिव्ह आहेत असं म्हटलं जातं. मार्केट स्किमिंग आणि मार्केट पेनिट्रेशन. स्किमिंग मध्ये लक्षात ठेवा थोडी कली, स्कीम वरूनच लक्षात येईल. इथे आपण काय करतो, एक स्कीम करतो. When organization or manufacturer introduce innovative product, लिसन केअरफुली. म्हणजे कॉमन प्रोडक्ट नाहीये तुमचं प्रोडक्ट कसं आहे तर इनोव्हेटिव्ह आहे. When organization introduce innovative product in the market, that time they charge very high price. Okay, that time they charge very high price of the product. आणि अशा वेळी काय केलं जातं, जास्तीत जास्त प्राइस काय केली जाणार आहे तर चार्ज करून प्रॉफिट हा इन्क्रीज केला जातो. In skimming pricing, the product must create a high value for the buyer. आणि तुमच्या प्रोडक्टची व्हॅल्यू सुद्धा काय असणार आहे तर हाय असेल. This is often used to introductory phase of the product life cycle when both production capacity and competition are limited. म्हणजे बेसिकली सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. स्कीमिंग मध्ये एक तर तुमचं प्रोडक्ट काय आहे, इनोव्हेटिव्ह आहे, त्याच वेळी तुम्ही हाय प्राइस चार्ज करताय, त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणीही कॉम्पिटिटर्स नाहीये म्हणून तुम्ही प्राइस चार्ज करताय, आणि ती जी प्रोडक्ट तुम्ही इंट्रोड्यूस केलेली आहे ही कस्टमरचीच डिमांड आहे. दॅट्स व्हाय हियर ऑर्गनायझेशन चार्ज हाय प्राइस अँड अचीव मॅक्सिमम प्रॉफिट. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. Yes. Okay. Yes. Our next question is factors affecting pricing decision. म्हणजे आता आपण काय केलेले आहेत, प्राइस प्रोडक्टची डिसाइड करायची आहे. तर एखाद्या प्रोडक्टची प्राइस डिसाइड करण्यासाठी काही फॅक्टर तुम्हाला काय करावे लागणार आहेत, कन्सिडर करावे लागणार आहेत किंवा त्याचा स्टडी करावा लागेल. अँड देन वी डिसाइड अवर प्रोडक्ट प्राइस. आणि त्याच्यानंतरच मग आपण आपल्या प्रोडक्टची प्राइस ही
डिसाइड करू शकतो. सो फॅक्टर इज क्लासिफाइड इनटू टू कॅटेगरी, इंटरनल फॅक्टर अँड एक्सटर्नल फॅक्टर. बेसिकली काय म्हणतो आपण, इंटरनल फॅक्टर आर कंट्रोलेबल and external factor are uncontrollable. So detail one by one. First point, internal factor. First, organizational factor. Pricing decision occur on two level in the organization. Over all price strategy is dealt with the top executive. They determine the basic range of the product fell into the term of market segment, and the actual mechanics of pricing are we deal with at lower level in the firm and focus on the individual product strategy. Okay, मग यामध्ये सिंपल थिंग काय सांगितली जाते तर ऑर्गनायझेशनचे जे इंटरनल फॅक्टर आहेत जे कंट्रोल करता येत असतील व्हेन वी चार्ज हाय प्राइस अँड अनकंट्रोलेबल असतील व्हेन वी चार्ज लो प्राइस. सेकंड पॉइंट, मार्केट मिक्स. Market expert view price as only one of the many important element of the marketing mix. Okay, market expert view price as the only one of the many important element of marketing mix. A shift in any one of the element has an immediate effect on the other three. That means product, price, place, product, promotion and distribution. म्हणजे काय म्हणतो आपण, प्राइस काय आहे, it is one of the important element of marketing mix. When the decision of price is affect on other three elements, product, promotion and distribution. म्हणजे जर आपल्या प्राइसचा डिसिजन रॉंग झाला तर प्रोडक्टचा, प्रमोशनचा आणि डिस्ट्रीब्युशनचा डिसिजन सुद्धा इम्पॅक्ट होऊ शकतो. ओके, प्रोडक्ट डिफरन्सिएशन. The price of the product also depends upon the characteristic of the product. ओके, म्हणजे प्रोडक्टची प्राइस डिसाइड करायची आहे ना तर त्या प्रोडक्टचे जे डिफरन्सिएशन आहेत हे पण मॅटर करते. फॉर एक्झाम्पल, मग डिफरन्सिएशन मध्ये काय येतं, क्वालिटी असेल, साईज असेल, कलर असेल, अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग असेल, अल्टरेशन यूज असेल, एक्सेट्रा. ओके, तर तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी काय आहे, सिंपल थिंग, व्हेन द प्रोडक्ट क्वालिटी इज हाय दॅट टाइम ऑर्गनायझेशन काय करेल मग, am I audible? Yes. काय सांगितलं मी Yes. आता, when product quality is high that time organization charge High price. high price. गुड. जर प्रोडक्टची क्वालिटी हाय असेल ऑर्गनायझेशन काय करेल, हाय प्राइस चार्ज करेल. ओके, देन प्रोडक्ट क्वालिटी लो असेल ऑर्गनायझेशन चार्ज रिझनेबल प्राइस और लो प्राइस. दॅट मीन्स प्रोडक्ट डिफरन्सिएशन. फोर्थ पॉइंट, कॉस्ट ऑफ प्रोडक्ट. कॉस्ट अँड प्राइस ऑफ प्रोडक्ट आर क्लोजली रिलेटेड. कॉस्ट आणि प्राइस काय आहे तर क्लोजली रिलेटेड आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बेसिकली काय म्हणतो आपण, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वरतीच प्रोडक्टची कॉस्ट ही डिटरमाइन होते. व्हेन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज हाय that time organization charge high price of the product. When the cost of production is low, organization charge reasonable price of the product. Simple thing. Is it clear? Yes. Clear? Yes. Yes. Then external factor. First point, demand. The market demand of the product or service obviously has a big impact on pricing. ओके, प्रोडक्टची डिमांड कशी आहे ही काय करणार आहे, बिग, जास्तीत जास्त तुमच्या प्रोडक्ट प्राइसिंग वरती इम्पॅक्ट करेल. सिन्स डिमांड इज अफेक्टेड बाय फॅक्टर्स लाईक नंबर अँड साइज ऑफ द कॉम्पिटिटर्स. ओके, प्रॉस्पेक्टिव्ह बायर, देअर कॅपॅसिटी, विलिंगनेस टू पे, देअर प्रेफरन्स एक्सेट्रा. मग ही डिमांड कशावरती डिपेंड्स आहे तर कॉम्पिटिटर्स किती आहेत मार्केटमध्ये, किंवा बायर्सची प्रॉस्पेक्टिव्ह बायर्स कसे आहेत, त्यांची कॅपॅसिटी आहे का विलिंगनेस टू पे ची, किंवा त्यांचा प्रेफरन्स काय आहे. दोज ऑल फॅक्टर्स अफेक्ट ऑन डिमांड. ओके, व्हेन द डिमांड ऑफ प्रोडक्ट इज हाय ऑर्गनायझेशन चार्ज हाय प्राइस. व्हेन द डिमांड ऑफ प्रोडक्ट इज लो ऑर्गनायझेशन चार्ज लो प्राइस ऑफ द प्रोडक्ट. इज इट क्लियर फर्स्ट पॉइंट? Yes. Yes. सेकंड पॉइंट, कॉम्पिटिशन. Yes. कॉम्पिटेटिव्ह कंडिशन अफेक्ट द प्राइसिंग डिसिजन. कॉम्पिटिशन सुद्धा काय करणार आहे, प्रोडक्ट डिसिजन वरती इम्पॅक्ट करेल. कॉम्पिटिशन इज क्रुशियल फॅक्टर ऑफ द प्राइस डिटर्मिनेशन. अ फर्म कॅन फिक्स द प्राइस इक्वल or lower than the competitors
Provide the quality of the product. It's no case be lower than the product competitors. म्हणजे कॉम्पिटिशन कशी आहे मार्केटमध्ये याच्यावरती आपण काय करणार आहोत तर प्रोडक्टची प्राइस ही चार्ज करणार आहोत. जर तुम्हाला एक्सप्लेनेशन चेंज करायचं असेल तर सिंपल कसं चेंज कराल? when the competition is high, that time organization charge. कॉम्पिटिशन जास्त असेल तर ऑर्गनायझेशन कशी प्राइस चार्ज करेल? लो प्राइस. लो चार्ज करेल. व्हेरी गुड. आणि कॉम्पिटिशन जर कमी असेल तर मात्र काय High हाई price. प्राइस चार्ज करेंगे. हाई प्राइस चार्ज करेल. व्हेरी गुड. इकॉनॉमिक कंडिशन. The inflationary or deflationary tendency affect pricing. In recession period, the price are reduced. Okay, तुम्ही हे इकॉनॉमिक मध्ये शिकला असाल. काय म्हणतात त्याला? सायकल, बिझनेस सायकल. तर रिसेशन पिरियड मध्ये आपण काय करतो? प्राइस आर रिड्यूस टू अ सिजनेबल एक्सटेंट टू द मेंटेन द लेवल ऑफ टर्नओव्हर. ऑन द अदर हँड प्राइस आर इन्क्रीज. कधी इन्क्रीज होते प्राइस? बूम पिरियड मध्ये इन्क्रीज केली जाते. रिसेशन पिरियड मध्ये प्राइस ही डिक्रीज केली जाते. ओके, डिपेंड्स ऑन इकॉनॉमिकल कंडिशन. फोर्थ पॉइंट आहे बायर. The various consumer and businesses that buy a company's product or service may have an influence in the pricing decision. Their nature and behavior for the purchase of the particular product, brand or service, etc. affect pricing when their number is large. Okay, बायरचा नंबर कसा आहे तुमच्या प्रोडक्ट परचेस करण्यासाठीचा, याच्यावरती सुद्धा प्रोडक्ट डिसिजन हा मॅटर करेल. नंबर ऑफ बायर जर हाय असतील that time we introduce or we charge high price, आणि कमी असतील तर आपण प्रीमियम प्राइस मिनिमम प्राइस चार्ज करू. लो प्राइस. व्हेरी गुड. our last question, explain various pricing strategy. The main aim of management of every organization is maximum profit. Pricing strategy is a way of finding a competitive price of a product or services. ह्या स्ट्रॅटेजी काय यूज करतात बेसिकली तर काय म्हणतो आपण जास्तीत जास्त प्राइस ही कशी चार्ज करावी कस्टमर कडून, ह्यासाठी ऑर्गनायझेशन काय करेल? ह्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी या यूज करेल. दिस स्ट्रॅटेजी इज कंबाइंड विथ द अदर मार्केटिंग प्राइसिंग स्ट्रॅटेजी दॅट आर द 4 P's. ओके, प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. त्याच्यावरती किंवा बाकीचे इकॉनॉमिक कंडिशन आहेत त्याच्यावरून आपण प्राइसिंग स्ट्रॅटेजी ह्या डिटरमाइन करतो. तर त्या कोणत्या आहेत बघा. बऱ्याच आहेत प्राइसिंग स्ट्रॅटेजी, पण तुमच्या सिलेबसला ज्या आहेत त्या आपण घेणार आहोत. फर्स्ट आहे पेनिट्रेशन आणि जी मगाशी सांगितली तुमची कोणती स्कीमिंग. ह्या दोन आहेत त्या प्रत्येक ऑर्गनायझेशन यूज करतात. सो पहिली स्ट्रॅटेजी आहे पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी. पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी मध्ये काय सांगितलं मगाशी? व्हेन ऑर्गनायझेशन इंट्रोड्यूस कॉमन product or organization introduce new product in the market, that time they charge very low price of the product for the purpose of attracting to the customer and capturing entire market. Penetration लक्षात आली आहे जी मगाशी आपण एक्सप्लेन केली? हो. पेनिट्रेशन मध्ये लक्षात ठेवा तुमचं प्रोडक्ट जे आहे ना ते कॉमन असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला आता काय करायचं आहे, सोपचंच प्रोडक्शन घ्यायचं आहे, तर मार्केटमध्ये ऑलरेडी त्याच्याशी रिलेटेड काय आहेत तर कॉम्पिटिटर आहेत, म्हणून मी माझ्या प्रोडक्टची प्राइस ही काय करते? लो चार्ज करते. इज इट क्लिअर पेनिट्रेशन? Yes. ओके. Yes. सेकंड पॉइंट, इकॉनॉमी प्राइसिंग or no free low price. The pricing strategy of this product are considered as no free low price, where the promotion and the marketing cost of the product are kept to a minimum. Economic pricing is set for the certain time where the company does not spend more on promotion on the product and services. आता इथे मात्र काय केलं जातं, तुम्हाला ठराविक म्हणजे प्रमोशन साठी काही तुमच्या अमाउंट स्पेंड नाही केली जात, पण काही ठराविक पिरियड साठी मात्र तुम्हाला ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या कॉमन कॉस्ट मध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. अँड आफ्टर सम टाइम ऑर्गनायझेशन चार्ज हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट.
लक्षात ठेवायचं इथे. आता फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर रेल्वेचं बुकिंग हे आपण सांगू शकतो. जर रिझर्वेशन करायचं असेल तर सुरुवातीचे जे पिरियड आहे, एखाद्या सीझनचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, आता जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं गणपतीचं, तर त्याच्या सुरुवातीला काय तर जी कॉमन प्राइस आहे ती चार्ज केली जाते. आणि इमर्जन्सी मध्ये जर तुम्हाला काय करायचं आहे, बुकिंग करायचं आहे, रिझर्वेशन करायचं आहे, अशा वेळी मात्र काय केल्या जातात तर जास्त प्राइस ह्या चार्ज केल्या जातात. ओके, दिस इज द एक्झाम्पल ऑफ इकॉनॉमी प्राइसिंग और नो फ्री लो प्राइस. Third point, use of psychological pricing strategy. Psychological pricing strategy is an approach of gathering the consumer emotional response instead of his rational response. म्हणजे बेसिकली काय केली जाते, यामध्ये तुमची सायकोलॉजी ही चेक केली जाते आणि त्या टाईपने तुमच्याकडून प्राइस ही चार्ज केली जाते. म्हणजे आपण काय म्हणतो, एखादा प्रोडक्ट 99 चा आहे, ते कसं आहे, अरे वा किती स्वस्त आहे म्हणतो आपण, ओके, रिझनेबल आहे. आणि तेच सांगितलं अरे हे 100चं आहे, तरी आपल्याला वाटतं अरे बापरे हे महाग आहे. म्हणजे तुमची सायकोलॉजी काय तर जरी 3 काय म्हणतो आपण हे दिसले तुम्हाला तर ते जास्त महाग वाटतात बघा. दिस इज कॉल्ड द सायकोलॉजी. ओके, सायकोलॉजिकल प्राइसिंग मध्ये मग 999, 99 असे प्रोडक्टच्या काय केली जातात, प्राइस ही डिटरमाइन केली जाते आणि तुमच्याकडून प्रोडक्ट सेल करण्यासाठी तुम्हाला काय केलं जातं, मोटिवेट केलं जातं. फोर्थ आहे प्राइसिंग स्ट्रॅटेजी ऑफ प्रोडक्ट लाईन. प्रोडक्ट लाईन आपण लर्न केलेली आहे. सिमिलर टाइप्स ऑफ प्रोडक्ट. ओके, एका रेंज मध्ये त्यावेळी एखादा मॅन्युफॅक्चरर प्रोडक्ट इंट्रोड्यूस करतो किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. दिस इज कॉल्ड द प्रोडक्ट लाईन. Product line pricing is defined as pricing a single product or service and pricing a range of product. म्हणजे ह्या प्रोडक्ट लाईन वरून काय केली जाते, तुमच्याकडून एखादे त्या प्रोडक्टची प्राइस ही जास्तीत जास्त कशी चार्ज करता येईल हे प्रोडक्ट लाईन स्ट्रॅटेजी मधून यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, when you go for a car wash, you have an option to choosing a car wash for ₹200 or a car wash and car wax for ₹400 or entire packing including package including a service at ₹600. म्हणजे यामध्ये तुम्हाला काही पॅकेज दिली जातात बघा. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं की एक परचेस करण्यापेक्षा तुम्ही 2 परचेस करा, म्हणजे तुम्हाला काय होईल, थोड्याशा रिझनेबल मध्ये एखादी वस्तू मिळून जाईल. सो दिस इज कॉल्ड द प्रोडक्ट लाईन. नेक्स्ट आहे वन प्राइस स्ट्रॅटेजी. Under one price strategy, a seller charge the same price to all the customer. Okay, कस्टमर कडून काय केली जातात तर प्राइस ह्या सेम प्राइस ही चार्ज केली जाते. वन प्राइस स्ट्रॅटेजी बिल्ड कस्टमर कॉन्फिडन्स. फॉर एक्झाम्पल अपना बाजार मध्ये काय सगळ्या कस्टमर कडून सेम प्राइसिंग ही चार्ज केली जाते. त्याच्या बरोबर अपोजिट असेल फ्लेक्सिबल प्राइसिंग स्ट्रॅटेजी. इन फ्लेक्सिबल प्राइसिंग स्ट्रॅटेजी इज ऑल्सो नोन ॲज द व्हेरिएबल प्राइसिंग. ओके, त्याला व्हेरिएबल प्राइसिंग असं म्हटलं जातं. मॅन्युफॅक्चरर चार्ज डिफरंट प्राइस टू सिमिलर कस्टमर. म्हणजे जो तुमचा क्लास ऑफ कस्टमर आहे त्याच्याकडून काय तर प्राइस ह्या वेगवेगळ्या चार्ज केल्या जातात. फॉर एक्झाम्पल जर घेतलं आपण तर क्लोथिंग शॉपचं एक्झाम्पल इथे सांगू शकतो. इज इट क्लिअर? Yes. 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 लास्ट पॉइंट मार्केट स्कीमिंग प्राइसिंग. जे आता आपण डिस्कस केलेली आहे. मार्केट स्कीमिंग मध्ये काय मॅन्युफॅक्चरर चार्ज हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट. प्राइस इज सेट ॲज हायर पॉसिबल लेवल. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्कीमिंग इज रिकवर द रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्ट क्विकली and the price is reduced as per the market situation. आणि नंतर काय करतो आपण मार्केट सिच्युएशन नुसार प्राइस ही चेंज करतो. पण सुरुवातीला स्कीमिंग मध्ये हाय प्राइस ही चार्ज केली जाते. इज इट क्लिअर? Yes, ma'am. क्वेश्चन क्लिअर झाले का? Yes.